रेवतीला विक्रांतच्या खोटारडेपणापासून वाचवू शकले नाही. एक मोठी बहीण म्हणून मी अपयशी ठरले. मी तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय हा. तुझ्या बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी. लीला, बेबी आज मी खूप खुश आहे. फायनली विक्रांत दादा किती दिवसांनी जेलमधून बाहेर आलाय. आता मी त्याला कधीही भेटू शकते. आय एम सो हॅपी. सरू, म्हणजे बघ, डोंट टेक मी रॉंग, पण विक्रांत दादा बाहेर आला ही चांगलीच गोष्ट आहे. पण हे सगळं अशाच पद्धतीने करायला हवं होतं का? अशाच पद्धतीने म्हणजे आणखी काय करायला हवं होतं दादाने? त्याने आजींची एजंटची सगळ्यांसमोर माफी मागितली. चूक नसताना जेलमध्ये शिक्षा पण भोगली ना त्याने. आणखी काय करायला हवं? तसं नाहीये सरू, पण हे सगळं आजच करायला हवं होतं का? म्हणजे मला सांग, तुला माहिती आहे ना आज बाबांसाठी आणि लीलासाठी किती स्पेशल दिवस आहे. त्यांच्या ऍडचं शूटही झालं, पण घरी आल्यावर मात्र. अच्छा, म्हणजे लीलाचा मूड वाईट झाला म्हणून तुला वाईट वाटतंय का? आणि मग माझा भाऊ घरी आलाय त्याचं काय? त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? सरू, सरू, हे बघ, विक्रांत दादा घरी आला नाही याचा मलाही आनंद झालाय. दिसतंय ते. सरू, पण कमॉन, आपण एका फॅमिलीत राहतो. आपल्याला सगळ्या नात्यांचा विचार करावाच लागतो. पण विक्रांत दादाच्या येण्याने मात्र. काय? दादाच्या येण्याने काय? काय नाही. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते. एजे आणि लीलाने दादाला माफ करू दे किंवा नको करू दे, पण माझा दादा आपल्या घरात येणार. त्याला वाटेल तेव्हा तो येणार. जशी तुला तुझी नाती महत्वाची आहेत ना, तसा माझा भाऊ माझ्यासाठी महत्वाचा आहे. तेच कळत नाहीये. रेवू आणि यश तुमचं शूट बघायला गेले होते, पण आल्यापासून ना खूप अशी अस्वस्थ वाटते मला. अशी ना म्हणजे रडल्यासारखी वाटते. काही बोलत पण नाहीये. काय बाबा, ते नाही आले आज? अगं हो, पण अचानक त्यांचा प्लॅन काहीतरी चेंज झाला आणि रेवती घरी आली. आल्यानंतर रेवती अपसेट वाटली आणि काही बोलली नाही. रडते आणि बाबा हो, काही सिरियस नसेल. यश आणि तिच्यात काहीतरी कुरबुर झाली असेल आणि आपली रेव किती इमोशनल आहे. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी उद्या. ठीक आहे बा. ठीक आहे, मग ठेवू? हा, ठेव. याचे तुम्ही ऐकलत ना आता बाबा काय म्हणाले? रेव शूटिंग बघायला येणार होती पण आलीच नाही आणि घरी आली तेव्हा रडत होती. विक्रांत पण आजच घरी आलाय. तो तिला भेटला नसेल ना, त्याने काही त्रास दिला नसेल ना? असं काही होणार नाहीये. त्याला माहितीये त्यांनी रेवतीला त्रास दिला तर त्याची गाठ माझ्याशी आहे. म्हणजे आपण विक्रांतला इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. हे बघा, मला ना खूप टेन्शन येत आहे आता. नीला, काम डाऊन, ओके? असं काही होणार नाहीये. उद्या सकाळी आपण दोघेही रेवतीला जाऊन भेटूया, फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. आणि रेवती माझी बहीण आहे, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेव की आता तुझे प्रॉब्लेम्स माझेही आहेत. सो डोंट वरी. तो नाही म्हणतोय ना? मग का सारखं सारखं विचारताय त्याला? आणि जर असेलच त्याला काही प्रॉब्लेम तर तो सांगेल मला. त्याची बहीण आहे शेअर करायला. ताई हे बघ, काय चाललंय? काही नाही जे, मी दूध तापवत ठेवलंय, कॉफी देते. नाही, आपल्याला निघायला हवं. लीला, कमान. एक मिनिट एजे, आज तुमची इन्व्हेस्टर्स बरोबर मीटिंग आहे. तुम्ही मला मीटिंग शेड्यूल करायला सांगितली होती ना ऑफिसमध्ये, मी केली आहे. इनफॅक्ट विश्वरूपने तुमच्या शेड्यूलमध्ये ते मार्क सुद्धा केले एजे. नाही दुर्गा, एव्हरीथिंग एल्स कॅन वेट. फॅमिली कम्स फर्स्ट.